राज्यात मोसमी पावसाची वाटचाल अद्याप संथ असून गेल्या 4 दिवसांपासून त्याची उत्तर सीमा एकाच ठिकाणी स्थिर आहे. परिणामी राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम असून मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसदृश स्थितीची नोंद झाली आहे. 6 जून रोजी तळकोकणात दाखल झालेल्या मोसमी पावसाचा वेग पुढे वाढेल असा अंदाज होता. मात्र मोसमी वारे कमकुवत झाल्याने आणि आवश्यक हवामान प्रणालींचा अभाव असल्याने त्याची प्रगती मंदावली आहे. वायव्येकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या वाऱ्यांचाही त्यावर परिणाम होत आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण दमट वातावरणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. काही भागात वादळी पावसाच्या सरीही पडत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मोसमी पाऊस पुढे सरकेल. मात्र महाराष्ट्रात त्याची वाटचाल अद्याप दिलासादायक राहणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.